विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ग 9 मॅथ 1 मधील चॅप्टर नंबर 6 फायनान्शियल प्लॅनिंग मधील प्रॅक्टिस सेट 6.1 6.1 आपल्याला आज इथे पाहायचं आहे. तर आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल माहिती तर काय की आपल्याकडे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थनियोजन, जे काही अर्थ आणि नियोजन. तर आपल्याला अर्थ म्हणजे काय असतं, पैसा, आणि त्याचं नियोजन व्यवस्थितपणे लावणे म्हणजे आपल्याकडे येणारा पैसा किती आणि आपण तो खर्च किती करतो, व्यवस्थित ठिकाणी किती गुंतवणूक त्याची करतो, हे आपल्याला या चॅप्टर मधून पाहायला मिळतं. तर आपल्याला इथे दोन प्रकारचा खर्च सांगितलेला आहे की यामध्ये एक निश्चित खर्च आणि एक अनिश्चित खर्च या चॅप्टर मध्ये दिलेला आहे. मग आपल्याला इथे काय की निश्चित खर्च म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा वृद्धापकाळामध्ये म्हातारपणी लागणारा जो काही खर्च आहे तो खर्च, त्यानंतर वाहन खरेदी करण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी हा काही निश्चित खर्च असतो की आपल्याला माहिती राहतं की यासाठी आपल्याला किती खर्च येणार आहे. त्यानंतर अनिश्चित खर्च कोणता आहे की नैसर्गिक आपत्ती असेल, अचानक ऍक्सिडेंटल काही असेल किंवा आपत्कालीन मृत्यू असेल, तर अशा वेळेस काय की आपल्याला सांगता येत नाही, किंवा कुटुंबामधील एखाद्याला आजार झालेला असेल किंवा होईल, निश्चित काही सांगता येणार नाही. अशा बाबीवर होणारा जो काही अनिश्चित खर्च आहे, मग यासाठी आपल्याला काय की आपलं फायनान्शियल प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. आपलं आर्थिक नियोजन असायला पाहिजे. तर की आपल्याकडे इथे सेव्हिंगचे 2-3 प्रकार आपल्याला इथे दिलेले आहेत की आपल्याकडे आपण सेव्हिंग बँकेमध्ये करू शकतो, पोस्ट ऑफिस मध्ये करू शकतो, किंवा इतर ज्या काही प्रायव्हेट आहेत तिथे आपण सेव्हिंग्स करू शकतो. मग अनेक प्रकार आहेत त्यामध्ये, तिथे आपण आपली बचत करू शकतो. तर आपल्याला 6.1 मध्ये या बाबी न घेता की इथे आपल्याला काय दिलेले आहेत, थोडे वेगळ्या टाईपचे आहेत की जे कंपाऊंड इंटरेस्ट असेल किंवा मग सिंपल इंटरेस्ट असेल, यावर आधारित जे काही प्रश्न आहेत आपले, किंवा मग हे पर्सेंटेजवर, टक्केवारीवरती आधारित अशा टाईपचे काही प्रश्न आपल्याला या मध्ये दिलेले आहेत. तर आज आपण यामधील 6.1 मधील पहिला प्रश्न बघू की अलका स्पेंड्स 90% of the money that she receives every month and save ₹120. How much money does she get monthly? तर असा प्रश्न विचारलेला आहे की अलका तिला पाठवण्यात, जे काही महिन्याला तिला रक्कम पाठवण्यात येते त्यापैकी ती 90% रक्कम खर्च करते आणि त्यामधून ती 120 रुपये वाचवते. तर तिला महिन्याला किती रुपये पाठवण्यात येतात? तर आपण असं घेऊ की तिला महिन्याला X रुपये पाठवण्यात येतात. मग आपल्याला असं घेता येईल की सी मंथली आपण असं बघू की तिला येणार आहे ते इन्कमच आहे. सी मंथली इन्कम इज इक्वल टू X. मग आपण तिला पाठवण्यात येणारा जो काही पैसा आहे त्याला X मानलं. मग ते किती खर्च, आता ती 90% खर्च करते, म्हणजे सी स्पेंड्स 90%. म्हणजेच जो काही खर्च असतो तर तो खर्च काय केलेला असतो की इन्कम मधूनच खर्च झालेला असतो. म्हणून जे काही आपलं इन्कम असेल तर X, हे काय आपलं इन्कम आहे, तर 90% तिने काय केलेलं आहे, खर्च केलेला आहे. मग आपण इथं असं घेऊ की 90/100 म्हणजे 90X छेदामध्ये 100 काय झालेला आहे, तिचा खर्च झालेला आहे. आता तिची सेव्हिंग किती आहे, सेव्हिंग्स बरोबर 120 रुपीज, 120 रुपये तिची बचत आहे. मग आपल्याला इथे उत्पन्न काढायचं, तिचं इन्कम काढायचं आहे. मग असं घेऊ आपण की इन्कम बरोबर आपल्याला काय दिलेलं आहे इथे की खर्च आणि बचत. तर इन्कम मधूनच आपल्याला ते वजा करायचे, म्हणजे आपण असं घेऊ की सेव्हिंग्स बरोबर इन्कम मायनस खर्च. आता इथे आपल्याला खर्चासाठी आपण काय करू की जे काही आपल्याला एक्सपेंडिचर
हा खर्च. मग सेविंग किती आहे त्याची, तर 120 रुपये सेविंग्स आहे त्याची. आपण इन्कम एक्स मायनस जो काही खर्च आहे 90% म्हणजे 90 एक्स छेदामध्ये 100 आणि ही झाली 120 बचत. अशा पद्धतीने आपण त्याला मांडून घेऊ. म्हणजे मांडल्याच्या नंतर आपल्याला काय करता येईल की हे जे छेदामध्ये 100 आहे तर एक्स ला आणि 120 ला त्याने गुणून घेऊ. मग काय होईल आपल्याकडे 100 न जर आपण एक्स ला गुणलं तर 100 एक्स वजा 90 एक्स बरोबर 120 गुणिले 100. आता इथे आपण ही वजाबाकी करू आणि हा गुणाकार करू. मग 100 मधून 90 गेल्याच्या नंतर आपल्याला 10 एक्स मिळेल बरोबर 12 एक 12 आणि 1 2 3 0 आहेत 1 2 3 12,000 आपल्याला मिळाले. मग परत एक्स बरोबर 12,000 ला आपण 10 ने डिव्हाइड करू. एक एक झिरो कॅन्सल केला म्हणजेच आपल्याकडे एक्स बरोबर 1200 रुपये उरलेलं आहे. मग तिला महिन्याला किती पाठवत असतील तर तिला 1200 रुपये तिला महिन्याला पाठवण्यात येत असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिला प्रश्न सोडवायचा आहे. सहा 6.1 मधील आपला दुसरा प्रश्न आहे की सुमित बॉरो कॅपिटल ऑफ ₹50,000 टू स्टार्ट हिज फूड प्रोडक्ट बिझनेस. सुमितने 50,000 रुपये कर्ज घेऊन काय केलेले एक फूड प्रोडक्ट बिझनेस एक व्यवसाय सुरू केलेला आहे. इन द फर्स्ट इयर पहिल्या वर्षी त्याचा जो काही बिझनेस होता तो लॉस झाला म्हणजे त्याला तिथे तोटा झाला 20% तोटा झाला आणि ही इन्व्हेस्टेड मग द रिमेनिंग कॅपिटल आणि मग त्यांनी जे काही उरलेलं त्याचं कॅपिटल होतं त्याचं जे काही त्याच्याकडील पैसे होते उरलेले पैसे त्याने काय केले इन अ न्यू स्वीट्स बिझनेस तर त्याने एक नवीन खाद्यपदार्थाचा काय केला व्यवसाय सुरू केला अँड मेड अ प्रॉफिट ऑफ 5% आणि मग त्यामधून त्याला 5% इथे प्रॉफिट झालं. तर हाऊ मच वाज हिज प्रॉफिट और लॉस तर त्याला किती टक्के किंवा किती त्याला नफा किंवा तोटा झाला कम्प्युटेड ऑन हिज ओरिजिनल कॅपिटल की त्याच्या मूळ जे काही त्याच्याकडं कॅपिटल होतं त्यावरती त्याला किती नफा किंवा तोटा झालेला आहे असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. तर आपण इथे सर्वप्रथम काय करू की सुमितने 50,000 रुपये कर्ज घेऊन एक व्यवसाय सुरू केला. पहिला व्यवसाय त्याचा 20% लॉस मध्ये गेलेला होता. मग आपण काय करू इथे की सुमित स्टार्ट बिझनेस किती 50,000 रुपये कॅपिटल आणि लॉस किती झाला त्याला लॉस 20% झालेला आहे. मग इथे आपण त्याचा लॉस काढून घेऊ. लॉस बरोबर 50,000 वरती लॉस झालेला त्याला 20% म्हणजे 20/100. आता इथे आपल्याकडे हे 2 झिरो कॅन्सल करू म्हणजेच आपल्याला इथे 5,000 गुणिले 2 तर 10,000 रुपये काय झालेले त्याला इथे लॉस झाला 10,000 रुपये लॉस झाला. आता काय झालेले की आपल्याकडे त्याला रिमेनिंग कॅपिटल जे उरलेलं त्याच्याकडे कॅपिटल आहे ते किती आहे आता ते काढायचे आहे. मग काय होईल रिमेनिंग कॅपिटल बरोबर आपल्याला काय करता येईल की मूळ सुरुवातीला किती होते 50,000 त्याच्यातून याच व्यवसायामध्ये त्याला 10,000 रुपये काय झाला लॉस झाला. मग 10,000 जर गेले 50 मधून 10 गेले तर उरले किती 40,000 रुपये त्याला तिथे उरलेले आहेत. मग आता हे उरलेले 40,000 रुपये त्याने काय केले की दुसऱ्या व्यवसायामध्ये गुंतवले. मग दुसऱ्या व्यवसायामधून त्याला कोणता दुसरा व्यवसाय न्यू स्वीट बिझनेस मग तिथे सुमित स्टार्ट न्यू बिझनेस किती रुपये गुंतवून कॅपिटल 40,000 अँड प्रॉफिट इथं त्याला प्रॉफिट किती टक्के झालं प्रॉफिट बरोबर 5% 5% प्रॉफिट किती झालेलं आहे. मग आपण या 40,000 वरच 5% काय काढू इथे त्याचा नफा काढून घेऊ किंवा त्याचा जे काही फायदा आहे तो काढू. मग प्रॉफिट बरोबर 40,000 गुणिले 5 छेदामध्ये 100 हे 2 झिरो आणि हे 2 झिरो कॅन्सल केले उरलेले इथे 400 गुणिले 5 म्हणजे 4×5 2000 काय झालेलं आहे त्याला इथे प्रॉफिट झालेलं आहे. मग त्याचं प्रॉफिट किती आहे
प्रॉफिट बरोबर 2000. मग 2000 प्रॉफिट झालेले आहे. तर आता आपल्याला इथे परत काय विचारलंय की इथे त्याचं जे काही ओरिजिनल कॅपिटल होतं त्यामध्ये त्याला लॉस झाला का फायदा झाला असं विचारलेलं आहे. मग आपल्याकडे ओरिजिनल मध्ये काय करावं लागेल की आता त्याच्यात आपले इथे 40,000 राहिलेले होते आणि 2000 रुपये वाढून आले, म्हणजे आता त्याच्याकडील कॅपिटल त्याच्या जवळील काय झालेले इथे कॅपिटल बरोबर 40,000 गुणिले अधिक 2000 म्हणजेच किती झाले 42,000. आता इथे त्याला 42,000 आणि 50,000 सुमित काय झालेलं आहे त्याला इथे सुमितला इथे लॉस झालेला आहे. लॉस बरोबर 50,000 मायनस 42,000 बरोबर 8,000 रुपये काय झालं त्याला इथे लॉस झाला. 8,000 रुपये इथे त्याला लॉस झालेला आपल्याला समजलेला आहे आता की इथे 8,000 रुपये त्याला आता लॉस झालेला आहे. पण हा इथे आपल्याला पर्सेंटेज मध्ये इथे शोधायचा आहे. मग आपण त्याचं पर्सेंटेज काढू आता की तर पर्सेंटेज मध्ये काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्याचे की मूळ रक्कम आणि झालेला जो काही लॉस आहे आणि छेदामध्ये काय करावं लागेल की आपल्याला पर्सेंटेज काढण्यासाठी ते फॉर्म्युल्यानुसार आपण त्याला आता इथे काढून घेऊ. लॉस इंटू 100 आणि इथे आपल्याकडे घ्यावं लागेल की सुरुवातीचं कॅपिटल स्टार्टिंग कॅपिटल बरोबर काय होईल आपल्याकडे लॉस 8,000 गुणिले 100 आणि छेदामध्ये 50,000. हे 3 शून्य आणि हे 2 आणि हे 3 हा 4 हा 4 आपल्याकडे 80 छेदामध्ये 5 उरलेले 16 पंचे 80 येतात म्हणजे 16% काय झालेले त्याला इथे लॉस झालेला आहे. तर हा खूप मोठा प्रश्न 3 मार्कासाठी येऊ शकतो किंवा 4 मार्काला सुद्धा येऊ शकतो. फक्त आपल्याला इथे टप्प्याटप्प्याने काढत जायचं आहे. व्यवस्थित आपण जर काढत गेलो स्टेप बाय स्टेप तर आपल्याला हे सहज जमू शकतं. आपण प्रश्न क्रमांक 3 पाहू. आपल्याकडं 6.1 मधील क्वेश्चन नंबर 3 आहे की निखिल स्पेंट 5% ऑफ हिज मंथली इन्कम ऑन हिज चिल्ड्रन्स एज्युकेशन. मुलांच्या शिक्षणावर तो 5% खर्च करतो. त्यानंतर इन्व्हेस्टेड 40 आणि शेअर्स वरती 14% तो काय करतो गुंतवणूक आहे त्याची शेअर्स मध्ये 14%. डिपॉझिट बँकेमध्ये 3% दिलेला आहे आणि इतर खर्चावरती तो 40% आपला खर्च त्याचा आहे. शिवाज लेफ्ट विथ एवढं करून सुद्धा त्याचं बॅलन्स किती आहे 19,000 रुपये आहे. तर व्हॉट वॉज हिज इन्कम दॅट मंथ. तर त्याचं मासिक उत्पन्न किती असं आपल्याला विचारलेलं इथे आहे. तर आपण सर्वप्रथम काय करू की निखिल्स मंथली इन्कम साठी आपण एक्स घेऊ कारण आपल्याला त्याचं मंथली इन्कम माहिती नाही काढायचं आहे म्हणून आपण त्यासाठी सपोज एक्स मानलं. तर आता आपल्याकडे किती टक्के मुलांच्या शिक्षणावर खर्च आहे तर 5% चिल्ड्रन्स एज्युकेशन मुलांच्या शिक्षणावरती त्याचा 5% खर्च आहे. मग आपण इथे असं करू की x गुणिले 5 छेदामध्ये 100 5 छेदात 100 म्हणजेच काय होईल 5x छेदामध्ये 100 होईल. यानंतर आपण आता दुसऱ्या शेअर्स वर येऊ आपण की तो शेअर्स मध्ये किती गुंतवतो. इन्व्हेस्टेड इन शेअर्स किती 14% तो शेअर्स मध्ये गुंतवत आहे. म्हणजेच x गुणिले 14 छेदामध्ये 100 बरोबर काय होईल 14x छेदामध्ये 100. वाटलेस हा 1 नंबर इथे आपण 2 नंबर घेऊ. आता तिसरा आहे आपल्याकडे बँक इन अ बँक डिपॉझिट किती आहे 3%. म्हणजेच x गुणिले 3 छेदामध्ये 100 बरोबर काय होईल 3x छेदामध्ये
100. हे झाला आपला तिसरा टप्पा. आता चौथा टप्पा आहे त्याचा इतर खर्च. ही युज्ड 40%, तो खर्च डेली खर्च, डेली एक्सपेन्स. मग काय करता येईल, x गुणिले 40 छेदामध्ये 100 बरोबर 40x छेदामध्ये 100. याला आपण 4 नंबर घेऊ. आणि शेवटी बॅलन्स उरलेले, त्याच्याकडे बॅलन्स किती राहिलेले आहे, परत बॅलन्स आहे त्याच्याकडे 19,000 रुपये त्याच्याकडे शिल्लक राहिले. म्हणजे ही आपण बचत पकडते. मग आपल्याला इथे काय करायचे आता, इथे की त्याचं उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत, यानुसार आपल्याला ते मांडायचं आहे. म्हणजेच उत्पन्न वजा खर्च म्हणजे त्याचं इन्कम. इन्कम किती आहे त्याचा आता x मायनस आता खर्च, त्याचा खर्च 1 नंबरला आहे 5x छेदात 100 अधिक 14x छेदात 100 अधिक 3x छेदात 100 अधिक 40x छेदामध्ये सुद्धा 100 आणि एवढं करून उरलेले 19,000 रुपये त्याची बचत. अशा पद्धतीने आपण याला मांडलेलं आहे. मग इथे काय करायचं आपल्याला, की इथे कंसातली आपण बेरीज करून घेऊ. 5 14 19 आणि 3 22 आणि हे 40 22 62 x वजा 62x छेदामध्ये 100 बरोबर काय होईल 19,000. आता आपल्याला काय करायचे, 100 ने दोन्हीकडे गुणायचे. म्हणजेच 100x वजा 62x बरोबर 19,000 गुणिले 100. हा गुणाकार करून घ्या आणि ही वजाबाकी करून घ्या, किंवा हे तसंच ठेवू, इथं फक्त वजाबाकी लिहू. 100 मधून 62 गेल्यावर उरतील 38x बरोबर 19,000 गुणिले 100. आता उर्वरित भाग आपण इकडे घेऊ. मग इथे आपल्याकडे x बरोबर 19,000, x बरोबर 19,000 गुणिले 100 छेदामध्ये 38. म्हणजेच आपल्याला 19 एक 19, हे 3 शून्याला 0, 19 दुने 38. परत बे एक बे, बे पंचे 10, हे शून्याला 0. मग x बरोबर 1000 गुणिले 50. मग हा गुणाकार येईल 5 एक 5, 1 2 3 4 0 द्या, 1 2 3 4. म्हणजेच त्याची जी काही मंथली इन्कम होती, मंथली इन्कम बरोबर किती आहे 50,000 रुपये त्याला महिन्याचा पगार आहे, किंवा त्याच्याकडे येणारे जे काही रक्कम आहे तर ती किती आहे 50,000 रुपये आहे. तर अशा प्रकारे आपण मुलाच्या शिक्षणावरचा खर्च 5% काढला, त्यानंतर शेअर्स मध्ये गुंतवलेले 14% काढले, बँकेमध्ये गुंतवलेले 3% काढले आणि इतर खर्चावरचे 40% काढले, आणि हे काढून त्याच्यानंतर 19,000 त्याच्याकडे बॅलन्स राहिलेलं होतं. मग आपण असं उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत यानुसार त्याची मांडणी करून ते पूर्ण आपण सोडवल्याच्या नंतर आपल्याला किती मिळालेलं आहे. 6.1 मधील क्वेश्चन नंबर 4 आपण घेतलेला आहे. तर इथे आपल्याला मिस्टर सय्यद यांनी 40,000 रुपये बँकेमध्ये 8% कंपाऊंड इंटरेस्टने 2 वर्षासाठी गुंतवलेले आहेत, आणि मिस्टर फर्नांडिस यांनी 1,20,000 रुपये म्युच्युअल फंड मध्ये 2 वर्षासाठीच गुंतवलेले आहेत. तर दोघांनी 2-2 वर्षासाठी गुंतवलेले आहेत. आणि मिस्टर फर्नांडिस यांना 1,92,000 2 वर्षानंतर परत मिळालेले आहेत. तर व्हुच इन्व्हेस्टमेंट टर्न आउट टू बी मोर प्रॉफिटेबल. तर यामध्ये दोघांपैकी कोण जास्त प्रॉफिटेबल फायदेशीर राहिलेला आहे असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर आपण सुरुवातीला मिस्टर सय्यद यांचं काढू. तर मिस्टर सय्यद यांच्याकडे जे काही त्यांचं प्रिन्सिपल आहे ते आहे 40,000 रुपये. त्याच्यानंतर रेट आहे 8% आणि त्यांचं एन आहे 2. तर इथे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट नुसार आपण ए बरोबर काढून घेऊ. पी कंसामध्ये 1 अधिक आर छेदात 100 एन वाघात. हे फॉर्म्युला झालं, हे फॉर्म्युला सूत्र आहे. मग यानुसार आपल्याकडे 40,000
कंसात 1+8/100 इथे दुसरा घात, यांची किंमत 2 आहे. मग परत आपल्याकडे 40,000 कंसात 100 आणि 8 108, 108 छेदामध्ये 100 त्याचा वर्ग. आपण इथे छोटा हे करून घेऊ, 4 ने भाग देऊ, 4 2 8 4 25, 4 2 8 4 7 28, म्हणजेच 40,000 गुणिले 27 चा वर्ग आहे, म्हणजे 2 वेळेस लिहू आपण ते, आणि छेदामध्ये 25 2 वेळेस. आता 25 1 25, 25 1 25, इथे उरले 15, 150 झाले, 25 6 150 आणि हे 2 0, 1600. परत 25 1 25, 25 6 150, उरले 10 100 आणि 25 चौक 100, म्हणजे आपल्याकडे आता इथे 64 उरलेले आहेत. 64 गुणिले 27 27 होतील 729. 64 64 27 27 वर्ग. आता नंतर आपल्याला गुणाकार त्याचा करायचा आहे. दोन्हीचा गुणाकार येईल आपला 46,656, म्हणजेच ए बरोबर 46,656 रुपये हा गुणाकार आला. मग नंतर आपल्याला काय करायचे, इंटरेस्ट काढायचा आहे, म्हणून ए मायनस पी करायचे, म्हणजे 46,656 मधून 40,000 वजा करा, म्हणजे आपल्याला 6,656 रुपये यांना 2 वर्षानंतर मिळालेले आहेत. हे झाले यांचे मिस्टर सय्यद यांचे. आता आपण मिस्टर फर्नांडिस कडे जाऊ. मग मिस्टर फर्नांडिस यांनी काय केलेलं आहे की 1,20,000 रुपये गुंतवलेले आहेत. 1,20,000 रुपये यांचं काय झालं, कॅपिटल झालं, आणि त्यांना मिळालेलं जे काही अमाऊंट आहे ते किती आहे, 1,92,000. मग आपल्याला त्यांच्यामध्ये काय करायचे की त्यांना किती फायदा झाला. मग प्रॉफिट बरोबर 1,92,000 मायनस 1,20,000, 1,20,000 या दोन्हीची आपल्याला काय करायचे, आता इथे वजाबाकी करायची आहे. 1,92,000 आणि 1,20,000 म्हणजे 1,00,000, फक्त 72,000 उत्तर येतं. म्हणजे आपल्याला मिस्टर फर्नांडिस यांना 72,000 रुपये फायदा झाला आणि यांना 6,656 झाला. मग कोण प्रॉफिटेबल राहिलं, तर मिस्टर फर्नांडिस मोर प्रॉफिटेबल. अशा पद्धतीने आपण दोन्हीचे एक कंपाऊंड इंटरेस्ट न सोडवलं आणि सरळ सरळ फक्त वजाबाकी केली, कारण ते ऑलरेडी पूर्ण दिलेलंच होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही प्रश्न सोडवता आलेले आहेत. यानंतर आपला एक शेवटचा प्रश्न 6.1 मधील आपला 5 नंबरचा क्वेश्चन आहे शेवटचा, की समीरा स्पेंट 90% ऑफ हर इन्कम अँड डोनेटेड 3% फॉर सोशली युजफुल कॉजेस. तर समीरा काय करते की 90% खर्च करते आणि 3% डोनेट करते, दान करते, आणि तरी सुद्धा तिच्याकडे सी लेफ्ट विथ ₹1750, तिच्याकडे 1750 रुपये काय सेव्हिंग्स बचत राहते. तर तिचा व्हॉट इज ऍक्च्युअल इन्कम, तर तिचं जे काही इन्कम आहे ते इथे आपल्याला शोधायचं आहे. तर आपण इथे काय करू की उत्तरामध्ये सर्वातच आपण असं घेऊ की समीराचा मंथली इन्कम किती आहे ते घेऊ, की समीरा मंथली इन्कम बरोबर आपण एक्स घेतलं. त्यानंतर तिचा जे काही खर्च आहे काय करेल ती, आता स्पेंट ऑदर स्पेंट 90%, इतर खर्चावरती जे काय असेल 90%, मग एक्स गुणिले 90 छेदामध्ये 100 बरोबर 90x छेदामध्ये 100. त्यानंतर काय डोनेट किती आहे 3%, म्हणजेच x गुणिले 3 छेदामध्ये 100 बरोबर 3x छेदामध्ये 100. आता आपल्याला त्याच सूत्रानुसार सोडवायचं आहे की उत्पन्न वजा खर्च. मग आता हिचं उत्पन्न किती आहे, उत्पन्न इन्कम मायनस खर्च
बरोबर सेविंग. मग इन्कम एक्स मायनस खर्च. खर्च किती आहे पहिला 90 एक्स छेदात 100 अधिक 3x छेदात 100 कंस बंद बरोबर 1750 बचत. परत एक्स वजा 90 आणि 3 93 90 आणि 3 93 एक्स छेदामध्ये 100 बरोबर 1750. आता काय करायचं 100 ने एक्स ला आणि इकडे 1750 ला गुणायचे. मग 100 ने एक्स ला गुणले तर 100 एक्स वजा 93 एक्स बरोबर 1750 गुणिले 100. इथे फक्त ही वजाबाकी करू. 100 मधून 93 गेले तर 7x बरोबर 1750 गुणिले 100 राहतात. मग परत x बरोबर 1750 गुणिले 100 छेदामध्ये 7. आता 7 ने इकडे भाग जात नाही, इकडे देऊ. 7 1 7 7 दुने 14 खाली उरले 3 7 5 35 शून्याला 0. मग आता x बरोबर 250 गुणिले 100. x बरोबर 25 1 25 आणि 1 2 3 तर 25,000 रुपये. मग आपल्याला याची मंथली इन्कम किती आहे? मंथली इन्कम ऑफ समीरा बरोबर 25,000 रुपये. तर अशा पद्धतीने आपल्याला इन्कम, खर्च आणि बचत यानुसार हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ग 9 मधील 6.1 पूर्ण कव्हर केलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.